जळगाव धाराशिवमध्ये महापुराचा हाहाकार. पीक सडलं, रस्ते बंद आणि शेतकऱ्याचं स्वप्न मातीमोल. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीने जळगाव, धाराशिवसह खान्देश आणि मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात एकाच दिवसात 100 मिमी पाऊस झाला. हातात आलेलं पिकाशी पीक शेतातच सडून गेलं. शेतकरी म्हणतो 5 एकरांसाठी 5 लाख खर्च केला, पण आता 1 रुपयाही निघणार नाही. त्यातच जळगाव खान्देशातील केळी उत्पादकांचंही मोठं नुकसान झालंय. भाव 3,000 रुपयांवरून थेट 300 रुपये क्विंटलवर आला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे दिवाळीपूर्वी मदतीची मागणी केली आहे, नाहीतर यंदाची दिवाळी अंधारात जाईल, असं त्यांचं हतबल मनोगत आहे. धाराशिवमध्ये सीना धरणातून तब्बल 1 लाख क्युसेक पाणी सोडल्याने दळणवळण ठप्प झालं आहे. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.